ही जी जनरेशन अल्फा आहे, बीटा आहे, यांना सांभाळायचं किंवा यांचं पालकत्व स्वीकारायचं हे पालकांसमोर किती मोठं आव्हान आहे? खूप मोठं आव्हान आहे, कारण पालक पण स्वतः त्याच जनरेशनतून हं. आलेले आहेत. आणि मुद्दा आपल्याला एक मला ठामपणे कसं हं, हं. मांडायचा आहे, की मुलांची जी डेव्हलपमेंट जो विकास होतो, तो एक तर आपल्या जीन्सवर आहे, हं, हं. पण दुसरा समाजातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ म्हणजे गायीने वासरू जन्म दिलं, की हां. लगेच 4 तासात ते वासरू पायावर उभं राहतं. हो. मासे पाण्यातच जन्म घेतात ना, हां, हां. लगेच पोहायला लागतात. हो. पण मनुष्याचं मूल जन्म झाल्यानंतर त्याला उभं राहायला, हं. चालायला साधारण 1 वर्ष लागतं. हो. आणि त्या एका वर्षात प्रत्येक मिनिटाला त्याची काळजी घेणारी आई, बाबा किंवा माणसं लागतात. तो हं. जगू शकत नाही. हं. जन्मालेल्या मुलाचा मेंदू नॉर्मल असतो, पाय असतात आणि पायाचे स्नायू देखील असतात. हं, हं, हं. तरी चालतो का लगेच? नाही. हां. 1 वर्ष लागतं. बरोबर. तेव्हा जी चालायचा जो विकास आहे, तो हं. होण्यासाठी वर्षभर ह्या सर्व गोष्टी त्याला लागत असतात. त्या जर झाल्या नाहीत, हं, हं. तर तो चालणार नाही. हं. त्याचप्रमाणे विचार आहे किंवा आपली एक सामाजिक विचार करायची शक्ती आहे, हां, हां. सोशल बिहेवियर आहे, हो. तो डेव्हलप व्हायला बरीच वर्ष लागतात. म्हणून 18 वर्षापर्यंत आपण त्याला वोटिंग राईटसुद्धा देत नाही, हो. त्याला ड्रायव्हिंग राईट देत नाही. तेव्हा समाजात त्याचा जो इंटरॅक्शन होत असतो, हं, हं. तो समाजातून शिकत असतो, त्याने ॲक्च्युली ब्रेन डेव्हलप होत असतो.